नमस्कार, माझे नाव अनार्थ आदित्य शिवाजी, वर्ग FYB.com. मी आज 9व्या पाठाचे वाचन करणार आहे. भाऊरावांनी सातारा गाठले, पण करायचे काय याचा निर्णय होईना. आता परत घरी जायचे नाही, हा निर्णय मात्र पक्का होता. शेवटी या गडद अंधारातही त्यांना प्रकाशाचा किरण दिसला. जगण्याचा मार्ग सापडला. आपणाला शिकवण्या करायला काय हरकत आहे? त्याला भांडवल लागत नाही, साधन सामग्री लागत नाही, इतर कोणाची मदत लागत नाही. त्यात तेजीमंदीचा फटका बसण्याची शक्यता नाही. नासधूस, चोरी, आग यामुळे होणारी नुकसानी यात नाही. छान आहे हा व्यवसाय, आपणाला सहज जमेल. पोटापुरती कमाई मिळाली तरी चालेल, शिवाय ज्ञानदानाचे पुण्य मिळत आहे. त्यांचा विचार पक्का झाला. 6वी नापास झालेले भाऊराव गुरुजी झाले. इंग्रजी, गणित आणि संस्कृत या विषयाच्या त्यांनी शिकवण्या सुरू केल्या. पण शिकवायचे म्हणजे आधी स्वतःला आले पाहिजे. तो विषय नीट समजला तर नीट समजावून सांगता येतो. भाऊरावांचे हे तिन्ही विषय म्हणजे जन्मजात शत्रू, संस्कृत तर महाशत्रू. पण पराभव स्वीकारणे त्यांना ठाऊक नव्हते, माघार घेणे त्यांना मंजूर नव्हते. परिश्रम, जिद्द आणि उमेद यांची त्यांनी जोड दिली. संस्कृत सोडून सारे विषय त्यांना छान समजू लागले. पण या देववाणी संस्कृतचे काय, ती गुरुशिवाय येणे अशक्य वाटते. मनेला धक्के देत मोठ्याने पाठांतर करून काही संस्कृत येत नसते. शेवटी भाऊरावांनी मार्ग काढला. स्वतः संस्कृत साठी शिकवणे लावण्याचे ठरवले. ते संस्कृतचे गाडे पंडित गजेंद्र गडकर शास्त्री यांच्याकडे गेले. म्हणाले, शास्त्रीजी, मी एक नम्र विनंती करण्यासाठी आलो आहे. बोल, काय अडचण आहे तुझी? माझ्याकडून शक्य असेल ते मिळेल. शास्त्रीजी, आपण माझी संस्कृतची शिकवणी घ्यावी एवढी विनंती. मला वेळ नाही रे बाळा, आपण सांगाल त्यावेळी मी येईन. मला कोणतीही वेळ सोयीची आहे, पण मी शिकवण्याकरिता नाही. तुला जेव्हा अडचण येईल तेव्हा येत जा. शास्त्रीजी, मला प्रत्येक धड्याला अडचण येणार आहे आणि ती रोजच येणार आहे. म्हणजे? अरे काय सांगतो रे ते काय? शास्त्रीजी, पेटे नावाचे डेप्युटी कलेक्टर आपणास ठाऊकच असते. तर मग त्यांच्या मुलाची मी शिकवणी घेतलेली आहे. त्यांचा संस्कृत विषय कच्चा आहे, माझाही कथा कच्चाच आहे. असं आहे तर आपण मला संस्कृत शिकवले तर मी ती शिकवणी घेऊ शकेन. सध्या शिकवण्याशिवाय मी काहीच करत नाही. ती अडचण आहे तर तुझी. होय शास्त्रीजी, आणि ती आपण दूर करावी. लिंकने भाऊराव म्हणाले, ठीक आहे, पण तुला पहाटे यावे लागेल. जमेन तुला? सहज जमेन, आपण सांगाल त्यावेळी मी येईन. अशा तऱ्हेने पहाटे 4ला संस्कृतची शिकवणी सुरू झाली. पहाटे हातात कंदील घेऊन भाऊराव शिकवणीला जायचे आणि सकाळी 9 वाजता शास्त्री बनवून मुलांना शिकवायचे. याशिवाय त्यांनी पॉप नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला असिस्टंट कलेक्टर मराठी शिकवले. गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिकवले. घड्याळाकडे लक्ष न देता ते 3-4 तास शिकवू लागले. पालकांना हा मेहनती, विद्याप्रेमी व मुलांची काळजी घेणारा शिक्षक वाटला. भाऊरावांची कीर्ती वाढली. शिकवणीला येणाऱ्या मुलांची संख्या वाढली. पुढे ते पाटील मास्तर म्हणून साताऱ्यात ओळखले जाऊ लागले. दरमहा 80 रुपयापर्यंत प्राप्ती होऊ लागली. सर्व जाती जमातींच्या मुलांना त्यांनी क्लासमध्ये घेतले. आपल्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांविषयी सांगताना ते एकदा म्हणाले, संस्कृत विषयात मी जितका कच्चा होतो तितकाच हा माझा विद्यार्थी होता. मी न कंटाळता खूप प्रयत्न करून बघितले, पण त्यांची प्रगती कासवाप्रमाणे लवकर समजत नसते त्याला. स्वाभाविकच मला 1 तासाऐवजी 3 तास त्याला शिकवावे लागले. तरीही मुलाच्या प्रगतीत फारसा फरक पडला नाही. बाकी एक गोष्ट खरी, ती म्हणजे त्याच्या आईचे माझ्याबद्दल फार चांगले मत झाले. ती शेजाऱ्या पाजाऱ्यांजवळ माझी मुक्त कंठाने स्तुती करत असे. अशा प्रकारे पहाटे विद्यार्थी बनायचे, सकाळी मास्तर व्हायचे, इतर वेळी मुलांचा हितचिंतन या भूमिका पार पाडत असताना एकदा गंमत झाली. पहाटे ते शास्त्रींजीकडे शिकवण्यासाठी निघाले असताना त्यांनी काही आवाज ऐकले. ते थांबले. दार फोडण्याचा आवाज असावा असे त्यांना वाटले. त्यांनी रस्ता बदलला. आवाज न करता आवाजाच्या दिशेने निघाले. एक चोर त्यांना घरफोडी करत असताना दिसला. भाऊराव तसे जनगट पैलवानच होते. पटकन त्यांनी चोराचे मानगुट पकडले. बळ खाऊन त्याला 4-2 टोले हाणले आणि पुन्हा असे करशील तर याद राख अशी तंबी दिली. ही घटना मग साऱ्या शहरात झाली. त्यानंतर भाऊरावांना चोर पकडणारे मास्तर असे काही लोक म्हणू लागले. धन्यवाद. अतिशय छान वाचन केलेले आदित्य अनार्सेच्या विद्यार्थ्यांनी आपण शाळेच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन करूया. यानंतर या पाठावर आधारित 3 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, भाऊरावांनी कोणत्या विषयाच्या शिकवण्या सुरू केल्या?
माझे नाव अनुराधा श्रीराम शिंदे, इयत्ता 12वी, कला अ. विषयाचे उत्तर आहे इंग्रजी, गणित आणि संस्कृत. उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भाऊरावांना चोर पकडणारे मास्तर काही लोक असे का म्हणू लागले? प्रश्न असा होता, भाऊरावांना चोर पकडणारे मास्तर काही लोक असे का म्हणू लागले? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी चव्हाण विद्यार्थिनी पुढे येत आहे. भाऊराव जेव्हा एकदा बाहेर चालले होते तेव्हा त्यांनी बघितले की एक घर फोडत होता. त्यांनी ते बघितले. भाऊराव त्याचे पैलवान होते, शरीराने दंडाकट होते. त्यांनी त्या चोराला पकडले. यामुळे सर्वजण त्यांना चोर पकडणारे मास्तर म्हणून ओळखू लागले. खूप छान, उत्तर बरोबर आहे. यानंतरचा तिसरा प्रश्न, भाऊरावांनी संस्कृत विषयाची शिकवणी कोणाकडे सुरू केली? नाव शिवानी गजानन भेडेकर, वर्ग 12वी, आर्ट ए. भाऊरावांनी संस्कृत विषयाची शिकवणी गजेंद्र गडकर शास्त्री यांच्याकडे लागली. बरोबर आहे. अभिनंदन करूया टाळेच्या गजरामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचं. यानंतर उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान्य प्राचार्य साहेब आणि मान्यवरांच्या हस्ते पेन देऊन या ठिकाणी सन्मान होणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेली विद्यार्थिनी शिंदे अनुराधा श्रीराम, 12वी कला वर्गाची विद्यार्थिनी, तिचा पेन देऊन या ठिकाणी सन्मान्य प्राचार्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. पैसर विनंती आहे परदेशी सर, दळवी सर आणि मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी हे सन्मान होतील. चला, प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी शिंदे अनुराधा श्रीराम, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पवार संचिता गणेश, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर दिलेली विद्यार्थिनी शिवानी गजानन रेडेकर आणि असा वार्षिक विद्यार्थी आदित्य शिवाजी अनारसे. हे 4 विद्यार्थ्यांचे पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहेत. स्काउट क्लॅप ग्रुप